सर्व कार्यकर्ता आहे। तुषार बनकरची सभा इथेच झाली होती। नेमकं त्याची आठवण 5 वर्षानंतर तेवढीच ताजी होतं, त्याला सुद्धा स्मरण करतो। आणि आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव मित्रो, निवडणूक लढायची काही लोक हौशीने लढतात, काही लोक बायकोले बरं वाटलं पाहिजे म्हणून लढतात, काही लोकांले थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं असते म्हणून लढत असतात, काही लोकांले निवडून आणून पुन्हा आपलं आयुष्याचं भलं करायचं असतं। पण ललित भाडे त्याच्यासाठी नाही, ते तुमच्यासाठी निवडणूक लढत आहे, लक्षात ठेवा। कुछ गिने चुने लोग होते हैं तो खुद के नहीं आपके लिए लड़ते हैं। तुमचा असा वादा आहे का तुम्ही पहिले जोर पाहता, किती लोक सोबत आहे, जमन का नाही जमन, जमलं तर तो पडन का नाही पडन का, तिसरा सेन्स आहे। या गणितामध्ये तुम्ही सगळं आमचं काम ऐकून टाकता। मी थोडा फक्त नशीबवान निघालो, मी थोडा नशीबवान निघालो का अचलपूर मतदारसंघातल्या लोकांना ना पार्टी पाहिली, ना झेंडा पाहिला, ना नेता पाहिला, ना अभिनेता पाहिला तर काम करणारा बच्चू कडू पाहिला। तेच तुम्हाला पाहिजे, हे पाहायचं आहे। निवडणुका ह्या काही मजेसाठी किंवा करमणुकीचं साधन नाही आहे। ही 5 वर्षाची आलेली व्यवस्था, जिथून आमचे धोरण ठरतं, जिथं तुमचा हे भिंगोटा तिकडे करे, हे आवाज होऊन आलाय, चला महापेक्षा तर त्याचं जाऊच असतं, माहिती तिकडे चल होय तिकडे हाकल त्याला तिकडे। तर तशी मला रोड सुटला का 2 बह्याड छत्रे मागं होते बसले, ड्रायव्हर त्याच्यापेक्षा बह्याड छत्र्या होता, आणि नेमकं मी झोपलो सहाला, तर मला सोनाड्यात पाठवून दिलं। म्हणजे 5 मिनिटाच्या झोपीत माणूस 20 किलोमीटर समोर चालला गेला। असंच तुमचं होतं निवडणुकीत। असं सगळं विचार न करता बटन दाबलं तर 75व्या वर्षामध्ये तुम्हाला काय भेटलं ते सांगा बरं। एखादा सांगू शकतं का असं की भाई सही हो गई, कांग्रेस बहुत सही गवर्नमेंट थी, क्यों चाचा पंजा करते तुम तो? कांग्रेस भाई बहुत सही गवर्नमेंट थी, ये नहीं बोलते। भाजप बरी होती ना, हे बरी नाही। 75व्या वर्षामध्ये एक निर्णय तुमच्या आमच्या सोयीचा असेल तर सांगा। स्वामीनाथन आयोग 2004 ला स्थापित झाला, 2006 ला स्वीकारला, पण मान्य केला नाही। मग केला कोणा तर काँग्रेसवाल्याला, आणि मान्य करायला काय झालंय, आता राहुल गांधीला स्वामीनाथनच माहित नाही। स्वामीनाथन आयोग को क्या होगा, बोले रामदास स्वामी से मेरा कोई मतलब नहीं है। त्या माझी चायला पुऱ्या देशाचं नेतृत्व करायला निघाले, हे असे वांदा आहे तुमचं। आता स्वामीनाथन बरेच काँग्रेसचे खासदार काय असं माहिती, अशी मजा घेतो माझ्या सभागृहात, का हो शामरावजी स्वामीनाथन रामदास स्वामीचं काही करायचं, मी म्हटलं तो शेतकऱ्याचा स्वामीनाथन आहे, आणि तुमचे आमदार तर वांदाच नाही राहत, ना सुनाते हैं ना किसकी सुनते भी है। काय नशिबाने टाळ्या वाजवा, हो ना किसी को सुना सकते हैं ना सुन भी सकते हैं, बरोबर आहे। तुमच्या अजून लक्षात नाही आलं बरं, येले मोठं मतदान करणारे रे बगल बच्चे तर पकडा ना तुम्ही, का बा असंही लोकांना मत मारणारे त्याची तर आरती काढायला पाहिजे, खरंच आरती करायला पाहिजे। काय अवस्था या देशाची, धर्म जात पंथ पक्ष आणि पैसा, धर्म जात पंथ भाषा आणि पैसा, तुम्हा आम्हाला सगळ्या डोक्याच्या खोपीत तुमच्या आमच्या डोक्यात ते सगळे रंग भरून टाकले।
जिसका बड़ा झंडा होगा उसका राज्य होगा, लेकिन झंडा किसके लिए पकड़ा है हमें पता भी नहीं चलता है। मित्रों, लक्षात घ्या का झंडा हा तुमच्या आमच्या मायबापाला मारला हरामखोरानं, ज्यांनी तुमच्या आमच्यामध्ये जात धर्म पंथ टाकण्याचा प्रयत्न केला। अरे शेतकऱ्याच्या मागण्या तर दूरच, इथं शेतकरी नष्ट केला तो जाती आणि धर्माच्या नावानं त्या हरामखोरांचे हात कापायचे वाले छाटाचे। हे निवडणूक काही फक्त मी पाहतोय मतदानापुरती नाही आहे, हे निवडणूक आम्ही पाहतो ज्यानं 75 वर्ष आम्हाला डुबवलं, माझ्या पोराचं शिक्षण ज्यानं हिसकावून घेतलं, माझ्या पोराचं आम्ही पाहतोय ज्यानं रोजगार हिसकावून घेतला, ज्यानं माझ्या बापाला भाव दिला नाही, त्या हरामखोरांचा बदला काढायचा आहे म्हणजे ते निवडणुका लक्षात। हे जेवढे आम्ही पाहतोय काँग्रेसवाले असू दे का भाजपवाले असू दे चालेल, आणि तुमचं आमचं चिन्ह सगळेच हराम करून ठेवलेलं आहे। माझ्या बापानं सोयाबीन पेरली होती, माझ्या बापानं कापूस पेरला होता, आणि आम्ही सांगतोय 2000चा घाटा या हरामखोर सरकारनं तुमच्या आमच्या समोर ठेवला। लाज वाटले पाहिजे शेतकरी म्हणून जो जगत असेल आणि या भाजपाले काँग्रेसले व्होट मारत असेल ना, तर मी सांगतोय तुम्ही तुमच्या बापाच्या एकदा तपासून पहा। राज्य कृषी मूल्य आयोगाने 7000 रुपये भावाची शिफारस केली, आणि 7000 रुपये भाव काढताना 5 विद्यापीठ एकत्र झाला, त्याचा अभ्यास झाला, गावागावात माणसं पाठवल्या गेले, आणि माणसं पाठवल्यानंतर त्याचा सगळा हिशोब गोषवारा तयार केला। खताले किती गेले, बैलाले किती गेले, वखराले किती गेले, मजुरेले किती गेले, बैलाचं भाडं किती, सगळं पकडून 15% नफा धरून राज्य कृषी मूल्य आयोगानं 7000 रुपये ठरवले। किती? 7000, 15% नफा। कितना मुनाफा? क्या बड़ा मुनाफा। भजे विकणारा लेखा 50% नफ्यानं कॅन्टीन चालवते बेवा, चहावाला मोदी चहावाले नाही बोलव। हे जेव्हा इथं कॅन्टीन दिसली ना, विचारच केलं एका कपा मागं 50 पैसे नफा घेतली काय? 8 महिन्याच्या पिकाले 15% नफ्यानं सांगितलं जातं। तुम्ही आम्ही सगळेजण जाती धर्माच्या नावानं ऐकून जात, कधी तुम्हाला मंदिराची फिकर पडतं, कधी मस्जिदीची फिकर पडतं, कधी हिरवा झेंडा अंगात येतो, कधी भगवा येतं, कधी निळा येतं। मित्र, या शेतकऱ्याचा झेंडा अंगात येऊ द्या आणि पटापट कॅटलेले मत मारा, हेच सांगायला। मित्र, ही लढाई आम्ही पाहतो हक्काची आहे, आमच्या समस्याची आहे, माझ्या बापाची आहे, मुलाची आहे, माझ्या भावाची आहे, माझ्या बहिणीची आहे, त्याच्यासाठी ही लढाई लढायची आहे। मित्रों, हमें डर नेताओं से नहीं लगता, आपसे ज्यादा लगता है। नेता अब तो हकल के फू करके उड़ा देता है बच्चों को, लेकिन आपसे बहुत डरते हैं। कभी टालियां इधर बजा देते और बटन किसी का और दबा देते। मित्रों, 7000 भावाची शिफारस केली, आणि केंद्रानं जाहीर केले सोयाबीनचे भाव 5000, 2000च तेल येईल आयात केलं नसतं तर 12000 सोयाबीन गेलं असतं। शक्तीनं सांगतोय, महात्मा ज्योतिबा फुले म्हणाचे, कलम कसाई, कलम लिखने वाले भी कसाई होते हैं, कलम लिखने वाले भी कसाई होते हैं। शेतकऱ्याचा आसूड महात्मा ज्योतिबा फुलेचं वाचा। कांद्याची निर्यात बंदी केली, एक निर्णय घेतला नाही केंद्र सरकार। वन डे मध्ये एका घंट्यात, एका दिवसात 3 निर्णय झाले। कांदा निर्यात बंदीचा निर्णय झाला, कांद्यावर स्टॉक निर्बंधीचा निर्णय झाला, आणि कांदा 100 रुपयाच्या वरती विकता येणार नाही असाही निर्णय झाला, कारण कांदा खाल्ला नाही तर लोक मरते, असा रिपोर्ट खालच्या हरामखोरेनं दिल्ली सरकारला दिला। वा, नेता म्हणून तसं, काही माणसं आले, मी म्हणून तसं वांदा जायला मित्र। मला तर कधी कधी अशी भीती वाटते का मागून पयाव स्टेजच्या मित्र। जितना कसई बेदर्दी से मारता नहीं ना, उससे ज्यादा किसान पर चला दिया हिंदू या मुसलमान, काट डालो। दिल्ली दरबार से निर्णय आ चुका है, जिसने प्याज उत्पादन लिया है उस साले हरामखोर को सबको काट डाला। काटण्याचा निर्णय झाला, कांद्यावर निर्यात बंदी झाली,
कांद्याचं स्टॉक निर्बंध झाले, कांदा 100 रुपयाच्या वरती विकायचा नाही असंही सांगण्यात आलं. 4 महिने मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यावर सरळ सरळ बंदुकी चालवल्या गेल्या. ठळा ठळ ठळा. कोणी पेटून उठवायला तयार नाही. हा अबे धुऱ्यासाठी भांडता बे तुम्ही. त्याच्या टिनाचं पाणी याच्या वावरात पडलं, याच्या टिनात पडलं तरी भांडणारे भाऊ आम्ही किती पाहतो. या हातात आम्ही पाहतो खिशात पैसे टाकले, दुसऱ्या खिशातले पैसे जपकट करणारी सरकार आहे काँग्रेस आणि भाजप. 15% आम्ही पाहतोय कांद्यावर निर्यात बंदी झाली. परिणाम काय झाला? बांगलानं 90% आयात कर संत्र्यावर लावले. कांदा उत्पादक शेतकरी तर मेलाच भाऊ. संत्रावाल्याला दफा करून टाकलाय. आरामात पंजाले कमळाने मारला, चांगला गुलाल लावून मारा. आमची आम्हाला लाज वाटत नाही. धर्म महत्वाचा झाला, जात महत्वाची झाली, पक्ष महत्व झाला, पक्षाचा पैसा महत्वाचा झाला. बाप गेला तरी 72 त्याच्या छातड्यावर पाय टाकायचा आणि पक्षाचा झेंडा अशा डौलानं ललकाराची अशी औलाद गावागावात तयार झाली. एखाद्या शेतकरी, एखाद्या कर्मचारी, अधिकाऱ्याचा महिन्याचा पगार भेटला नाही तर मत मारत नाही. आणि तुमच्या एका क्विंटल मागे 2000 कमी भेटले तरी तुम्ही त्याची काही गंभीरता घेत नाही. याचं दुःख आहे हो, याचं दुःख आहे. हे दुःख आहे. एकटा जेव्हा सभागृहात बोलतोय असे पायमाटे माल तोंडाकडे पाहतोय तर काय बोलते काय नाही, मॅट झाला काय. लोग ऐसे मनाचे पहले कहा है कि अकेला बच्चों को क्या करेगा. और हम जब विधानसभा के अंदर खड़े हो जाते हैं तो सीएम को भी पसीना आ जाता है, क्योंकि ये मेरे बाप की बात रखता हूं मैं, मेरे किसान और मजदूर की बात रखता हूं. लेकिन इस बात को बाहर में क्या हो रहा है, तुम्हारे दिल भीतर क्या हो रहा है. तुम्ही मस्त बोलले का वा, गडी बघला मस्त आहे. मग अडलो कुठं घोडं साहेब हो. एक जण भेटलं यवतमाळले, बच्चू हो तुमचा असा फॅन आहे म्हणे. मी म्हटलं सिलिंग आहे का, टेबल आहे, एक डाव सांगून. पण म्हणे सा वांदा आहे म्हणे. म्हटलं काय झालं म्हणे. मामा आहे ना म्हणे, बीजेपीत आहे म्हणे. म्हटलं खेळ टोले मग फॅन खाले. मित्र ही अवस्था आमची अशी आहे. ही लढाई आम्ही पाहतोय, लढतोय ते तुमच्या आमच्यासाठी लढाई उभी करायची. 350 गुन्हे दाखल, 350. मला जर ते पाहिलं ना अर्जाचे नमुने, त्याचे 8 पानं तर 8 ते 9 पानं गुन्ह्याचेच आहेत. 350 गुन्हे दाखल, 3 ते 4 गुन्ह्यामध्ये 4 वर्षाची सजा लागली. वरती अपील मध्ये गेलो म्हणून कोर्टात, नाही तर जेलात राहिलो असतो तुमच्यासाठी. तुम्ही मग मस्त बोलले वा वा, माणूस चांगला होता रे तो, पण ते काय झालं सगळं असं. कोणी पाहिलं का ना बाहेर उतरे. नाना पाटेकर मग क्रांतीवीर पिक्चर खायला, तो फासावर जातो जोरजोरांना. हा लोक जोरजोरांना हसतो, तो तुम्हाला हसत असतं सगळ्या लोकांना. इनके लिए मर रहा हूँ, इनके लिए जा रहा हूँ, कुछ नहीं कर रहे हैं, खाली तमाशा देखने आले. तिकून बरदार हायकोर्टाचा नाना पाटेकरची फाशी थांबते आणि मग लोक तिला खांद्यावर देते. म्हटलं मेल्यावर घेतलं. कधी कधी पिक्चरची गोष्ट मोठी खरी असते भाऊ. ते तुमच्या आमच्यातूनच बंद करा. 10 आंदोलनात जेवढी ताकद नाही ना भाऊ, तेवढी आंदोलन, तेवढी बाबासाहेब आंबेडकरनं तुमच्या पोटामध्ये ताकद दिली. इधर दाबला ना भाऊ तो तमाशा बंद हो सकता है, और नहीं दबाए सही तरीके से नहीं दबाए तो तमाशा चालू रहेगा. हमको लूटना चालू होगा. मेरे बच्चे की स्कूल भी चली जाएंगी, मेरे बच्चे का हॉस्पिटल भी खतरे में आ जाएगा. अरे अब्दुल कलाम था, कोई मुस्लिम राष्ट्रपति था, तो कोई देश खतरे में आया था. काय सांगते ते देखा पाहिजे बरं. आमची तर आता योगी आली कटेंगे, काय म्हणते बटेंगे नाही, बटेंगे तो कटेंगे. अरे भाई बटेंगे कटेंगे की यादी काय को कर रहे. हम सबको जोड़ने वाला पैदा है ना, यहाँ बच्चों को और जिंदा है ना, हम सबको जोड़ेंगे.
जो चाहे हिंदू रहे, मुसलमान रहे, किसान और मजदूर बन गए, काय शब्द काढतो असं वाटते छात्रातच जाते, बटेंगे तो बटेंगे. आपल्याला वाटते पोटते काही बोल बरोबर आहे ना का, बटेंगे तो बटेंगे, या मायाची कटकट काही समजत नाही. मित्रो लक्षात घ्या, आम्हाला तोडलं, आमचं सत्यानाश झाला. जिल्हा परिषदच्या शाळेत गेले तर काय हाल आहे आमचे बघा. 75व्या वर्षामध्ये चांगलं शिक्षण देऊ शकलं नाही सरकार. कोई अच्छा एज्युकेशन नाही, कोई एज्युकेशन नाही. तिच्या वाईट अवस्था. तुम्ही दवाखान्यात जा ना, झाले म्हणून नाही करत. गरीबाचा दवाखाना म्हणजे अरे 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 अरे, बऱ्याच ठिकाणी तर डुक्कर अंदर जाऊन वापस येते. पैसे नाही. तिने मला मॅसेज केला, बच्चो हो माझी बहीण, तिच्या डोक्यात काहीतरी दुखायला लागलं, डॉक्टरनं MRI करायला सांगितलं, 7,000 रुपये खर्च सांगितला. पैसे नाही, आता काय काय. 75व्या वर्षामध्ये ही अवस्था जगतोय. 2,000 रुपये भेटत मिळेल मत मारायचे. तुम्ही बाजूनं काय दुःख चालू आहे ना ते थोडं तपासून. ते MRI साठी त्या पैसे नाही, तपासणीसाठी नाही. काय विषमता आहे देशामध्ये. मी जर तहसीलदार असेल तर, मी आमदार आहे तर, मला किती काही खर्च लागू दे, किती काही, गव्हर्नमेंट पहा कशी व्यवस्था करते. अधिकारी कर्मचारी आणि आमच्यासारख्या आमदारांसाठी मला जर उद्या वाचवायचं म्हटलं, मला बिमार पडलो तर 10-15 कोटी त्यांना आयुष्यभर भीक मागायची गरजच पडणार नाही. आम्ही राहिलो कमी दिवस, पण व्यवस्था अतिशय मजबूत. जो शेवटचा माणूस आहे त्याला हिरण्याचं काम. मित्र, ही सगळी लढाई आम्ही लढतो आहे ते तुमच्या आमच्या हक्कासाठी लढतोय. हिरवा निळा भगवा पिवळा गिवळा हा विषय डोक्यात ठेवू नका. झेंडा कोणत्या रंगाचा आहे याच्यापेक्षा महत्वाचा आहे तो कोण पकडला आणि कशासाठी पकडला महत्वाचा आहे. छत्रपती शिवरायाचा झेंडा हिरवा असता तर काही पुतळे बांधले नसते का रे. निळा असता तर पुतळे बांधले नसते तुम्ही आम्ही. छत्रपतीच्या कामावर, त्यांच्या राज्यावर प्रेम करणारी लोक आहेत. झेंडे से क्या मतलब है भाई, झेंडे से काही संबंध नाही. मित्रो, ही लढाई जेव्हा आम्ही पाहतोय, रोज पाहतो, मी आमदार आहे, मला किती काही खर्च लागू दे, किती काही, गव्हर्नमेंट पहा कशी व्यवस्था करते. अधिकारी कर्मचारी आणि आमच्यासारख्या आमदारांसाठी मला जर उद्या वाचवायचं म्हटलं, मला बिमार पडलो तर 10-15 कोटी खर्च करतं गव्हर्नमेंट. तुम्ही बिमार पडले ते महात्मा ज्योतिबा फुले 5 लाखाच्या वरती पैसे नसेल, मर उद्या मर, परवा मर, काही नाही. वा, मी सांगतो, एक बच्चू कडू आहे. 15-20 जरी आले ना सरकार, मी सांगतोय तुम्हाला माहित असेल ना आता काय सुरू आहे राज्यात. सगळा तंगडी ओढण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अजितदादा फडणवीसची तो ओढते, फडणवीस अजितदादाची ओढते, आणि ह्या दोघांची तंगडी शिंदे साहेब ओढते. राहिले उद्धव साहेबांनी, आपले पवार साहेबांनी, ते दुसरे पडोळे तर भाजपचा खासदार होता. काय चांगली काँग्रेस आहे पावर. भाजपचा खासदार 5 वर्ष राहिला आणि तो काँग्रेसनं राज्याचा अध्यक्ष करून टाकला. काय मुसीबत आहे काँग्रेसवर. काँग्रेसमध्ये पुरा भाजपामध्ये आयुष्य केलं, आल्या घडी काँग्रेसचा अध्यक्ष. सब मिली भगत आहे, सगळी सिस्टीम लागलेली आहे. नाही जमलं तर मी आहे अशोकराव चव्हाणनं काँग्रेसमध्ये 4-5 आमदार पाठवून दिले. कमी पडले का पाठवून देऊ नये भाजपामध्ये, ते तिकडे भाजपात गेले. 4 वर्ष 2 वेळेस मुख्यमंत्री आलेला माणूस, 2 वेळेस CM. काँग्रेसचा CMच भाजपात जाते, तरी काही काँग्रेसवाले म्हणते नाही यार भाजप बेकार है. मैंने बोला भाजप में आधी कांग्रेस है और कांग्रेस में आधी भाजपा है. ये आपके साथ है ना भाई, हमको चुनो ना, हम आपके साथ है, कभी भी खड़े रहने वाले आदमी हैं. बच्चों को ना काही नेत्याची कधी फिकर केली नाही. आमचा, मी तुम्हाला सांगतोय, शेतकरी शेतमजुराशिवाय आमचा कोणी बाप होऊ शकत नाही, नेता होऊ शकत कोई होऊ काय रस्ता नाही.
उधर एकनाथ होंगे तो हमारे साथ भी भोलेनाथ है, देख लेंगे। पूर्ण सापा पाठवून देऊ साहेब। आणि या ताकदीनं तुम्हा सगळ्यांनी मित्रो हे 5, 6, 10, 15, 20 आमदार जर आले, सरकार जर अस्थिर आहे तर पहिले पदाचं नाही, कापसाचं काय, सोयाबीनचं काय, जिल्हा परिषदच्या शाळेचं काय, हॉस्पिटलचं काय, गेलं तिकडे चुलीत। मला काय पार्टी घ्यायला तयार नाही, कोणत्याही पार्टीत गेलो तर तयार आहे। मला तर एक जण सांगत होतं, तू सांग फक्त काय पाहिजे तर विदर्भाचं सगळं तुझ्या हाती देतो। म्हटलं बच्चू कडूची पानटपरी पुऱ्या हिंदुस्थान उभी करतोय, तुझे काय करायचे आम्हाला? हे आम्ही कधीच बोलत नाही, आमच्या मनात आलं ठेवतो। आणि मग या सगळ्यासाठी जर आम्ही 2 पावलं मागे घेत असलो आणि जर त्याग करत असलो, 350 गुन्हे दाखल होणं लगेच काही लहान गोष्ट आहे? तुमच्यावर किमान 50-60 असतात, भार सापड्यावर किती आहे विचारा। गुन्हा कसा दाखल होते हेच ते पाहिजे। 115 वेळा रक्तदान केलं बच्चू कडू, एकटा होतो पण महाराष्ट्रात देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्याची ताकद केली। अनाथाचं आरक्षण दिलं, ज्याला बाप माहित नाही, नाव माहित नाही, आई वडील माहित नाही, गाव माहित नाही, धर्म माहित नाही, जात माहित नाही, ज्याचा कोणी वाली नाही, त्याच्यासाठी कोणी उभा राहत नव्हता। या 20 वर्षात उभं राहिलो, आंदोलन केली आणि देशातलं पहिलं अनाथाचं आरक्षण बच्चू कडूनं मिळवून दिलं। मित्र, ही लढाई सेवेची आहे। श्री कृष्णानं जसं सांगितलं, धर्मभाव से ही बड़ा होता है सेवा भाव। अगर सेवा नहीं तो रिश्ता टिक नहीं सकता। और आमदार और हमारे मतदार के बीच में अगर सेवा नहीं तो उसे कोई महत्व नहीं होता। अखिर सेवा भाव महत्वाचा है। मोहम्मद पैगंबरने सांगितलं, पड़ोसी अगर भूखा है तो 10 नमाज से फायदा कुछ नहीं मिल सकता, पहले पड़ोसी को देखो। तो हिंदू आहे का मुसलमान आहे मला माहित नाही, ही भूमिका घेणारे आम्ही लोक आहोत। सेवा महत्वाची आहे। तुमच्या पोटात जरी दुखलं तर रात्रभर झोप येऊ नये अशा पद्धतीनं काम करायचं आहे। दिवसाले 700 कॉल उचलतो, 1000 मेसेजला उत्तर देतो। जिथं जिथं दुखणं असेल तिथे इथं डायरेक्ट माणसं उभा करतोय। हे काम 25 वर्षात अतिशय ताकदीने करतोय। आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय, आम्ही नेते मानापानानं मोठे नसन पण कामानं नक्की मोठे आहेत। आमची संघटना जरी लहान असेल तरी पक्ष त्यांचे मोठे जरी असले तर काम आमचं जास्त मोठं आहे। लक्षात, कामाला महत्व द्या, कर्तव्य महत्वाचं आहे, प्रामाणिकपणा महत्वाचा आहे आणि तो तुमच्याकडून अपेक्षा आहे। तुम्ही मला निवडून येईन काय, आपल्याकडे कोणत्या नंबरवर आहे? अरे आवाज तर द्या, 6 नंबरवर आहे। काय योग आहे? 6व्या नंबरवर आम्ही। आणि एकूण उमेदवार किती आहे? म्हणजे मधात आपण है, सबको फाइट देना है। इधर के भी छाटना है बाजी के जैसा और इधर के भी छाटना है। 2 छाट कर पहले नंबर पर आना है, पहले नंबर। मित्रों, हा प्रेमाचा चहा, हा जिव्हाळ्याचा चहा, ये मोदी की चाय की कैंटीन नहीं है, किसान की चाय की कैंटीन है। मेरे दिव्यांगों की 6व्या नंबरचं बटन दाबावं ललितजी पहाडेंना। एवढं त्यांचं कष्टाचं आतापर्यंतचं आयुष्य, प्रचंड कोर्टात केसेस लढल्या, शेतकरी संघटनेसाठी उभा राहिलं। तुम्हाला आम्हाला पार न फेडायचं असेल, माझ्या शरद जोशींना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करायची असेल, मित्रो, एक नेता हिंदुस्थानात उभा राहिला, तुमचा आमचा आवाज झाला, तुमच्या आमच्यासाठी आम्ही पाहतोय रस्त्यावर आंदोलन केली। 6-6, 10-10 लाख लोक आम्हाला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करायची असेल, मी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा पुत्र असेल तर बटन आम्ही पाहतो 6व्या नंबरची आणि कॅन्टीवरच दाबली पाहिजे अशी विनंती करतो आणि ते 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भीक मागितलेली आहे, त्या झोळीमध्ये आपण